वेलकम बालमित्रांनो, आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडत आहोत। तर या कृती पुस्तिकेचा आपला आजचा 10वा दिवस आहे। तर अगोदर 9 दिवस आपण काय शिकलो त्याचा आपण रिव्हिजन करूया। पहिल्या दिवशी आपण अक्षरांचे अवयव यांचा सराव केलेला आहे। त्यानंतर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ, आ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प आणि फ हे आपण अक्षर शिकलेले आहोत, लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे। तर त्यानंतर आज आपण दिवस 10वा पाहणार आहोत। तर 10व्या दिवसामध्ये पहिलं आपलं अक्षर आहे ब। हे चित्र कशाचं आहे ते ओळखा अगोदर तुम्ही। हे आहे बदक। व्हेरी गुड, बदकाचा ब आता आपल्याला शिकायचं आहे। हे चित्र आहे बदकाचं। तर या बदकाला आपण अगोदर रंग देऊया। बदकाची चोच पिवळी असते। तुम्ही तुमच्या मनानं जो द्यायचा तो रंग देऊ शकता। खेळण्यामधला बदक काढू शकता। असा बदकाला आपण रंग दिलेला आहे। त्यानंतर आपण ब द क हे नाव लिहिलेलं आहे। ब द क। आता आपण ब या अक्षराला गिरवूया। अर्धा गोल 1, उभी रेष 2, त्याच्या पोटामध्ये रेष द्यायची इकडं अशी आडवी तिरपी 3 आणि वरती 4। 1 2 3 4। 1 2 3 4। हा झाला बदकाचा ब। आता आपण या शब्दांमध्ये हा ब गोल करूया। प्रत्येक वेळेस ब म्हणायचे। ब 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 ब। आता आपण ब ला गोल केलेला आहे। आता आपण ब ला लिहून घेऊया। 1 1 2 1 2 तिरपी रेष 3 1 2 3 4। ब ब ब ब ब ब। आता आपण ब लिहून घेऊया। ब 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 ब. तर आपण ब लिहिलेला आहे. त्यानंतर नवीन अक्षर आपण पाहणार आहोत. ओळखा हे चित्र कशाचं आहे? भोवरा. तर या भोवऱ्याचा भ आपल्याला शिकायचं आहे. अगोदर आपण या भोवऱ्याला रंग देऊया. तुमच्या मनाने तुम्ही कोणताही रंग वापरू शकता. आपण भोवरा रंगवून घेतलेला आहे. आता आपण भोवऱ्याचा भ कसा गिरवायचा ते पाहूया. इथं नाव लिहिलेलं आहे भोवरा. भोवरा. एक वर्तुळाची गाठ मारून खाली यायचं, पुन्हा पुढे जाऊन मागे जायचं आणि उभी रेष आडवी रेष. पुन्हा एकदा लक्ष द्या. अशी गाठ मारायची, वरून खाली यायचं, एक काढायचा, नंतर पुन्हा पुढे जायचं, मागे येऊन पुन्हा पुढे जायचं. हा झाला भ. एक, इकडे गाठ 2 3 4 5. थोडासा अवघड जाईल, पण याचा थोडा जास्त सराव करायचा आहे तुम्ही. एक, खाली आलो, पुन्हा वर, आडवी रेष, उभी रेष, भ. आता या भला आपण या शब्दांमध्ये गोल करूया. भ 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 भ. आता आपण भ लिहूया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4. भ 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 तर आपण दिवस 10व्यामध्ये आता 2 अक्षरं शिकलेले आहोत. बदकाचा ब, भोवऱ्याचा भ. त्यानंतर आपण पाहणार आहोत हे चित्र ओळखा कशाचं आहे. हे चित्र आहे मासा. तर या माशाचा आपल्याला म शिकायचा. मासा म, मासा. तर अगोदर आपण या मास्याला रंग देऊया. मास्याला आपण रंग दिलेला आहे. तर मासा हे नाव लिहिलेले आहे. आता मास्याचा म कसा गिरवायचा ते आपण पाहूया. आत्ताच आपण जो भ पाहिला, भोवऱ्याचा भ, तसाच मास्याचा म आहे. फक्त इथं याला गाठ नाही आहे, ते लक्षात ठेवायचं. सोपं आहे भ पेक्षा. 1 पुढे जाऊन आडवी रेष 2 3 4. 1 गाठ मारायची 2 3 4. वरून खाली गाठ, आडवी रेष, उभी रेष, शिरोरेखा 4. म 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 म. तर म ला आपण गोल केलेला आहे. आता आपण म ला लिहून घेऊया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4. म 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 आपण म पाहिलेला आहे, लिहिलेला आहे, वाचलेला आहे. आता हे कशाचं चित्र आहे? आजचं चौथं अक्षर आहे हे दिवस 10व्यामधलं. हे कशाचं चित्र आहे? मंदिरामध्ये पाहता तुम्ही याला, बरोबर यज्ञ. यज्ञाचं हे चित्र आहे. तर याला आपण रंग देऊया. तर या यज्ञाला आपण रंग दिलेला आहे. आता या यज्ञाचा आपण य शिकूया. यज्ञ 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 लिहिलेला आहे. सोपा आहे लिहिण्यासाठी. अर्धा गोल पुढे जायचं, मागे यायचं, उभी रेष, आडवी रेष, पुढे जाऊन मागे यायचं, उभी रेष, आडवी रेष, य, पुढे मागे उभी रेष, आडवी रेष, य. आता हा य आपण या शब्दांमध्ये गोल करूया. य 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 य. तर आपण आता हा य लिहूया. एक, पुढे मागे, पुढे मागे उभी रेष, पुढे मागे उभी रेष, आडवी रेष, य 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 य. तर आज आपण 4 अक्षरं पाहिलेले आहे, ते आपण वाचन करूया. बदक ब, भोवरा भ, मासा म, यज्ञ य, ब भ म य, ब भ म य. तर आत्ता 10वा दिवस आपण पाहिला आहे. तोपर्यंत जे काही आपण आजपर्यंत अक्षरं शिकले त्यांचं परत एकदा वाचन करूया. दिवस पहिल्यामध्ये आपण अक्षरं अवयव पाहिले, नंतरचे अक्षर आपण वाचन करूया. अ आ ई ई, उ ऊ ए ऐ, ओ औ अम आहा, ॲ आ क ख, ग घ च छ, ज झ ट ठ, ड ढ न त, थ द ध न, प फ ब भ म आणि य. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.